नमस्कार. पाण्याची स्टोरी सांगते. पाण्याची सायंटिफिक स्टोरी सांगते थोडीशी. पाणी असतं सायंटिफिकली हे पाणी कसं तयार होतं. H2O त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ते H हायड्रोजन आणि O ऑक्सिजन. H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन चे अणू ॲटम्स असे यांनी तयार झालेलं पाणी. तर बघा, हायड्रोजन हा इनफ्लेमेबल आहे, म्हणजे ज्वलनशील आहे, स्वतः जळतो. आणि ऑक्सिजन हा हेल्प्स कंबशन, म्हणजे ज्वलनाला मदत करतो. हायड्रोजन स्वतः जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या दोघांचं कंबाईन होऊन तयार झालेलं H2O हे पाणी ना स्वतः जळतं आणि ना ज्वलनाला मदत करते. म्हणजे ते ऑक्सिजनसारखं पण वागत नाही, हायड्रोजनसारखं पण वागत नाही, ऑक्सिजनचा गुणधर्म घेत नाही, हायड्रोजनचा गुणधर्म घेत नाही. दोघांचा पण टोटली डिफरंट गुणधर्म आहेत. हायड्रोजनपेक्षा आणि ऑक्सिजनपेक्षा पाण्याचे विरुद्ध गुणधर्म आहेत. पाणी उलट आगीला विझवतं आहे, म्हणजे ना स्वतः जळतं आहे ना ज्वलनाला मदत करते, तर आगीला विझवण्याचं काम करते. यावरून काय लक्षात येतं की जे कंपाऊंड्स असतात, जे संयुगे तयार होतात, ते ज्या घटक मूलद्रव्यांपासून तयार होतात, त्या घटक मूलद्रव्यांचे जे गुणधर्म असतात ते ह्या कंपाऊंडमध्ये, संयुगामध्ये अजिबात येत नाहीत. बिलकुल डिफरंट असतात. टोटली डिफरंट फ्रॉम कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कंपाऊंड्स आर टोटली डिफरंट फ्रॉम देअर कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स. त्याच्या घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मात आणि त्या तयार झालेल्या कंपाऊंडच्या गुणधर्मात टोटली डिफरंट असतं. थँक्यू.